जय शिवराय मित्रांनो, आज आहे 26 सप्टेंबर, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. मित्रांनो, राज्यामध्ये आज सकाळपासूनच काही ठिकाणी संततधार, काही ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सकाळच्या पारी जोरदार पाऊस झालेला आहे. पण आज मराठवाड्यामध्ये आणि अनेक भागांमध्ये थोडीशी मध्यम किंवा हलक्या सरीवरती समाधान मानलंय. पण आताच्या क्षणात जर आपण 26 तारखेचा हा व्हिडिओ जर पाहिला ना, तर अकोला, अमरावती मध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. अमरावतीमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. तर लातूर जिल्ह्यामध्येही विजांच्या कडकडाट तो पोहोचला आहे. चंद्रपूर असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, अशा अनेक भागांमध्ये तो पाऊस सुरू झालेला आहे. भागवाप्तीचा विषय आज पहिली तारीख असल्यामुळे तो कमी राहिलाय, पण त्याची कसर तो संध्याकाळच्या वेळेला देखील काढणार आहे. त्यामुळे अलर्ट राहा. उद्याची 27 तारीख आणि 28 तारीख कशी जाईल या संदर्भात आपण लाईव्ह पण घेतलाय, व्हिडिओज पण दिलेत. पण तरीही शेतकऱ्यांचं नियोजन व्यवस्थित व्हावं, त्यामुळे ही माहिती आपण व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती फक्त शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. पवन पाटील सर, गेवराई बीडला पाऊस आहे हे सुरुवातीलाच त्याही लाईव्हला सांगितलंय. फक्त तुम्ही सतर्क राहण्याचा प्रयत्न करा. पाऊस आहे ना, पाऊस तारीख सांगितली आणि दिलेल्या तारखा मला तर वाटते अजून फेल गेलेलं नाहीये. तुमच्या प्रतिसादाने वाटतं, त्यामुळे शेवटपर्यंत ऐका. मी जे काय बोलते पहिले ते 8 मिनिटं ऐकून घ्या. नंतर तुमच्या कमेंट मी नक्की घेणार आहे, काळजी करू नका. मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये जो काही विजांच्या कडकडाटामध्ये सध्या पाऊस झाला तो परळीमध्ये पण चालू झालाय. परभणीकडे देखील पाऊस झालाय. तो पाऊस संध्याकाळच्या वेळेला सातारा आणि सांगलीपर्यंत मजल मारणार आहे. धाराशिव पट्टा बीड जिल्ह्याचे अनेक तालुके तो घेणार आहे. भाग व्याप्तीचा विषय असेल तर 70 ते 75% भाग व्याप्ती आहे. काही ठिकाणी मध्यम पडेल, पण काही ठिकाणी मुसळधार देखील तो पडणार आहे. ज्या ठिकाणी 6:30 वाजता आज 6:30 वाजता 26 तारखेला भोऱ्या कलरचं किंवा पिवळ्या कलरचं ऊन पडलं होतं, दिवस होता, ते पावसाचं बीज म्हणतात वेधशास्त्रामध्ये. त्या ठिकाणी तो पाऊस आवर्जून येतो. त्या ठिकाणी त्या कलर झाल्या ठिकाणी आवर्जून येतो. हे वेधशास्त्र चिन्ह झाले. आणि ऐकू येत नाही मला, तुम्ही फक्त आवाजाबद्दल सांगा बरं का. बरेच जण काही मजा घेतात, हे समजत नाहीये. आवाज येतोय ना माझा व्यवस्थित, याबद्दल फक्त कमेंट करा मला. तर अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्री बेरात्रीपर्यंत 26 तारखेच्या मध्ये रात्रीपर्यंत पाऊस होणार आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखीच कंडिशन आहे. रात्रीच्या वेळेला पावसाची जी काही मजल असते ती कुठल्या क्षणाला किती बरसेल हे सांगणं देखील कठीण असतं. तर आज जालन्याला पण पाऊस आहे 26 तारखेच्या संध्याकाळी. नंतर जळगावकडे पण जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर आहे, जालना जिल्हा आहे, बीड आहे, त्यानंतर धुळे वगैरेच्या दक्षिणेकडील भागांना आज 26 तारीख मध्यम किंवा जोरदार अशा पद्धतीने आहे. पहिला दिवस आहे, त्यामुळे ह्या उघडीनंतर तो पाऊस भाग व्याप्ती घेण्यासाठी थोडं कमी प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न करेल, पण पाऊस नक्की आहे. मराठवाड्याची आणि विदर्भाची व्याप्ती मात्र जास्त आहे. मध्यरात्री किंवा सकाळच्या वेळेपर्यंत अनेक ठिकाणी तो जोरदार देखील पडणार आहे. परभणीच्या सर्व तालुक्यांना आज तो पाऊस आहेच. तर आता डायरेक्टली आपण